एकदम परफेक्ट असा मसाला हा रेडी झालेला आहे. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण मसाल्याचा प्रकार पाहूया. आज सांबार मसाला आपण पाहूया. तर हा सांबार मसाला बनवायचा कसा आणि त्यासाठी नेमके कोणते कोणते गरम मसाले वापरायचे ते आता आपण पाहून घेऊया. आज आपण मसाल्याचा प्रकार पाहूया. आज सांबार मसाला आपण पाहूया. तर हा सांबार मसाला बनवायचा कसा आणि त्यासाठी नेमके कोणते कोणते गरम मसाले वापरायचे ते आता आपण पाहून घेऊया. सांबार मसाला बनवून घेण्यासाठी मी काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत 25 ग्रॅम. आता या काश्मीरी मिरच्यांचे जे देठ आहेत ते मी काढून घेत आहे. सगळ्याच मिरच्यांचे असेच मी काढून घेत आहे. आणि मिरच्यांचे देठ काढल्यानंतर मी एक तवा ठेवलेला आहे गॅसवर. तो तवा गरम करून घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या मिरच्या या तव्यावर मी मस्त छान गरम करून घेत आहे, भाजून घेत आहे. आपल्याला खूप करपवायच्या नाहीत, फक्त 5 मिनटं एवढ्याच ह्या भाजून घ्यायच्या आहेत. कारण थोडासा दमटपणा या मिरच्यांमध्ये असतो, म्हणून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आता 5 मिनटं झालेली आहेत. मिरच्या छान भाजलेल्या आहेत. मी एका ताटावर ह्या काढून घेत आहे. लगेचच त्याच तव्यावर मी या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. याला बेडगी मिरची असं म्हणतात. तर या 35 ग्रॅम मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने मी गरम करून घेत आहे. आता ह्या लवकर गरम होतात, म्हणजे ऑलरेडी तवा गरम झालेला होता, म्हणून मी फक्त 3 मिनटंच ह्या अशा मी रोस्ट करून घेतलेल्या आहेत, भाजून घेतलेल्या आहेत. आता या भाजलेल्या आहेत, यासुद्धा आपण त्याच ताटात एका बाजूने काढून घेत आहे. आता त्याच तव्यावर आपण धणे भाजायचे आहेत. तर मी धणे घेतल्यात 35 ग्रॅम. तर हे धणेसुद्धा भाजत आहे मी आणि ह्या धण्यांचा खमंग वास सुटेपर्यंत हे धणे परतून घ्यायचे आहेत. त्यातला एखादा धणा उचलून तो फुटतोय का ते बघायचं. असा फुटला की धणे शिजलेले आहेत किंवा धणे मस्त भाजलेले आहेत असं समजायचं. आणि हे धणेसुद्धा त्याच प्लेटवर आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता धणे काढून झालेले आहेत. त्याच तव्यावर मी ही चण्याची डाळ घेतलेली आहे. मी 4 टेबलस्पून इतकी ही डाळ घेतलेली आहे आणि ही डाळसुद्धा मी भाजून घेणार आहे. पण डाळ भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, कारण डाळीचा कलर चेंज करायचा आहे. साधारण गोल्डन कलर येईपर्यंत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. डाळ भाजलेली आहे, मी ती ताटात काढून घेतलेली आहे. आणि आता उडद डाळ आपल्याला भाजायची आहे. ती मी घेतलेली आहे 3 टेबलस्पून. आता ही डाळ एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता की याचा कलर चेंज झालेला आहे. आता ही सुद्धा डाळ आपण काढून घेणार आहोत त्याच ताटात एका बाजूला. आता 2 डाळी झाल्या. आता तिसरी डाळ राहिलेली आहे, ती म्हणजे मेथीची डाळ. तर ती मेथीची डाळ आपण 2 टेबलस्पून घेतलेली आहे आणि ती अगदी 2 ते 3 मिनटं, तेवढी पण नाही, अगदी 2 मिनटाच्या आतच ही भाजून होते, कारण तवा गरम आहे. आणि हे जास्त आपल्याला शिजवायचे नाहीत, कारण हे जास्त भाजले तर याचा कडवटपणा आणखी वाढेल. म्हणून ही 2च मिनटं मी भाजून बाजूला काढून घेतलेली आहे. आता मी इथे 2 टेबलस्पून इतके लाल तांदूळ घेतलेले आहेत. तुम्हाला हवे तर तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता. बासमती घ्या, आपण भाकरीला घेतो ते घ्या, रोजच्या भाताचे घ्या, किंवा माझ्यासारखे
रेड राईस तुम्ही घेऊ शकता. तर हे मी अगदी कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता ह्याचा ऑलरेडी लाल कलर आहे म्हणून जास्त कलर चेंज करायची मला आवश्यकता झाली नाही. परंतु तुम्ही जर पांढरे तांदूळ घेतले तर तुम्हाला कलर चेंज करावा लागेल. ते भाजलेले आहेत, ते मी काढून घेतलेले आहेत. आता 28 ते 30 मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तीसुद्धा एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला या गरम तव्यावर छान अशी भाजून घ्यायची आहेत. एकदम क्रिस्पी झाली पाहिजे. त्यातलं एक पान असं आपण घेऊन त्याचा चुरा होतो आहे का ते पाहायचं. इथे तुम्ही पाहू शकता की तो चुरा झालेला आहे. आता मी गॅस फ्लेम लो करून ती कढीपत्त्याची पानंसुद्धा काढून घेतलेली आहेत. आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे हिंग. आता मी अशा पद्धतीचा हा हिंग घेतलेला आहे. तुकड्यांचा हिंग मिळतो. तुम्ही मसाल्याच्या दुकानात जर गेलात तर तुम्ही विचारलं की मला मोठा हिंग पाहिजे, पावडर हिंग नको, तर तुम्हाला बरोबर ते हे असा हिंग काढून देतील. तर तो हिंगसुद्धा मी मस्त छान असा गरम केलेला आहे. आणि आता मी हे सगळं मिश्रण थंड झाल्याच्या नंतर मिक्सर जारमध्ये हे छान ह्याचं पावडर बनवून घेत आहे. आता सगळं पावडर बनवून झालेलं आहे. हे मी चाळणीच्या साहाय्याने छान चाळून घेत आहे. चाळून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय की मस्त पावडर बनलेला आहे, सांबर पावडर. आणि हाच जर मसाला वापरून तुम्ही जर सांबर बनवलात तर अतिशय चवीला छान लागणारा असा सांबर तयार होतो. तुमच्याबरोबर मसाल्यांच्या बऱ्याच रेसिपीज मला शेअर करून घ्यायच्या आहेत. तर ह्या मसाल्यांच्या रेसिपीज पाहता पाहता नक्कीच मला किंवा माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका छान मसाल्याच्या व्हिडिओत किंवा इतर कोणत्याही खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.